मी आता आहे कराडमधल्या विजय दिवस चौकामध्ये. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आता कराड दक्षिण या मतदारसंघामधून निवडणूक लढवतात. गेली 7 टर्म म्हणजे 35 वर्ष विलास काका उंडाळकर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ म्हणून आता याच्याकडे पाहिलं जात आहे. अवस्था बघा रस्त्यांची. या कराड शहरामधून आज फिरून मी या चौकात इथे आलेलो आहे. या सगळ्या शहरांमध्ये अशाच प्रकारचे खड्डे आहेत, किंबहुना याहीपेक्षा अनेक वेगवेगळे खड्डे, मोठमोठे खड्डे, रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे पाहायला मिळाले ते या शहरामध्ये. आणि या शहरातली अवस्था रस्त्यांची पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात, मुख्यमंत्र्यांच्या गावात जर रस्त्यांची ही अवस्था असेल तर राज्यातल्या रस्त्यांची अवस्था काय आहे याचा अंदाज आणि याचा नातं तुम्हाला जोडता येईल. कारण अशा प्रकारचे रस्ते जर या शहरामध्ये असतील तर शहराचा विकास का रखडला, शहराचा विकास का झाला नाही, या सगळ्या केवळ गप्पा मारण्यापेक्षा इथूनच राज्याचा विकास कसा झाला असेल याचा अंदाज तुम्हाला येईल. इथे काही रिक्षा चालक आहेत, आपण त्यांना बोलूया की काय नेमके अडचणी तुम्हाला इथे येतात सगळ्या खड्ड्यामधनं फिरताना. तुम्ही काय सांगू शकाल, अडचणी खड्ड्यात फिरताना किती आहेत? गावातल्या सगळे दगड उडून लागतात. काय आता पाऊस पडला की पाणी लागते इथे, पाणी पडतं इथे. मग आम्ही काय करायचं? दगड उडून लागते इथे. काम पूर्ण शहरात सगळं असंच आहे का? असंच आहे. असंच आहे. हा, इकडं ओगलेवाडी, इकडे परत पुढं आकाशनगर वगैरे सगळं असं आहे. ही कामगार चौक आहे, इथं माणसं कुठे बसणार? गाड्यावर लावतो, इकडे नो पार्किंग केले. मग काय करायचं माणसाने? रोड आहे ते पूर्ण सगळे खराब आहे. ती आता पाऊस नसताना सुद्धा गाडी चालवणं म्हणजे अतिशय मुश्किल काम आहे. आणि कुठले म्हणजे रस्ते सगळे छोटे आहेत. शहरात पहिल्यांदा आपण ज्या गावात राहतो तिथले रस्ते तर व्यवस्थित पाहिजे. आता तुम्ही बघितलं असेल, तुमची गाडी गेली असेल इकडून कोल्हापूर नाका ते इकडं कृष्णा नाका, सगळ्या रस्त्याची दायनात झालेली आहे. पाऊस गेला असेल पण तरी सुद्धा त्यात वरच्यावर पॅच वगैरे तरी मारले पाहिजेत. रात्रीचा जर नवीन प्रवासी आला तर ऍक्सिडेंट होऊन ही सुद्धा होऊ शकतो ना. त्यामुळे सुधारणा ही पहिली रस्तेच तर झाली पाहिजे होती. मग तिथून लाईट वगैरे बाकी तर आहेच. रस्त्यापासूनच सुविधा ही सुधारली गेली पाहिजे होती, सुधारणा झाली पाहिजे होती असं हे सगळे लोक सांगतायत. याच खड्ड्यातनं लोकांना वाट काढत आपापल्या घरापर्यंत पोहोचावं लागतं. किंबहुना एखादा पाहुणा गाडी घेऊन या शहरात आला तर त्याला देखील याच खड्ड्यातनं वाट काढत आपल्या योग्य ठिकाणी जाऊन पोहोचायला वेळ लागतो. त्यामुळे संपूर्ण शहरभर सगळे खड्डे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता विचार करण्याची गरज आहे की राज्याची अवस्था आपल्या शहरापासून जर बघायला सुरुवात केली तर राज्य नेमकं कसं आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. ही पहिली समस्या कराड दक्षिणमधली बघितली, इतरही समस्या बघूया. कराड दक्षिण या मतदारसंघातल्या 12 डबरे या परिसरामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं डम्पिंग होतं, तुम्ही बघताय की माझ्या उंचीच्या वर देखील हा कचरा इथं दिसतोय. किंबहुना या बाजूला जी घरं आहेत या घरांच्या पत्र्याच्या लेवलला या कचऱ्याची लेवल येऊन पोहोचलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला जो आतमध्ये या कचऱ्याच्या पाठीमागे एक लाईटचा पोल दिसतोय. कमीत कमी नाही म्हटलं तरी तो पोल एक साधारणतः 17-18 फुटापेक्षाही उंच असेल. त्याच्या जवळपास तो कचरा उंचीला येऊन पोहोचला. म्हणजे डम्पिंग किती होत असेल रोजच्या रोज याचा अंदाज तुम्हाला बांधता येईल. आणि दुसरीकडे मी ज्या रस्त्याने आता चालत या वस्तीमध्ये येतोय या वस्तीतला इतकाच काही तो रस्ता आता शिल्लक आहे ज्या रस्त्यावरती कचरा येणं बाकी आहे आणि तो घरात जाऊन पोहोचणं बाकी आहे. पण पावसाळ्यामध्ये जेव्हा जेव्हा कचरा जास्त होतो तेव्हा हा सगळा पाण्याबरोबर कचरा वाहून इथं घरापर्यंत येतो. आणि या सगळ्या लहान मुलांना असेल किंबहुना घरात ते सगळं घाण या कचऱ्यातली जाते. आळ्या असतील, किडे असतील, ते घरात गेल्यामुळं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असतील. किंबहुना इथं जगताना वेगळा त्रास देखील या महिलांना सहन करावा लागतो. मला सांगा मावशी, काय कचरा आता घरात यायला काय अंतर आहे? एवढंच आहे? घरातच आहे की आळ्या सुद्धा खायच्या घरात. आळ्या, किडा, कुत्रे तर 100 कुत्रा आहे. 100 इथं एखादा पोर जर तडाक्यात गावलं तर ते जिथं सोडत नाही कुत्र. बरं. हो, दारा घरात पाण्याचा हाल, आमचा संडाचा हाल. कुठं जायचं आम्ही, कुठं बसायचं? हा, बोल तू सांग. तुम्ही सांगितलंच नाही का कोणाला आतापर्यंत? काय सांगून गेल्या वर्षी सांगितलं रामला म्हणते की आमचं आंदोलन तुम्ही केलं म्हणून दारात कचरा आणून टाकला. काय सांगायचं त्याच नाही. पाणी लांबून आणते ते लेकरं. त्या कॅन्डानं पाणी आम्हाला साधं पाणी सध्या प्यायला नाही. द्या मग त्यांना कशाला मत द्यायचं? मग इथं पाणी नाही तुमच्याकडे? कुठलं पाणी आहे? लांबून पाणी आणायला. प्यायचं पाणी सध्या आम्ही लांबूनच आणतो, वापरायचं पाणी सध्या लांबूनच आणतोय. कशाला नुसतं मत द्यायचे? येते ते जिनाची मत घ्यायला येते ते परत. आम्ही देतो चांगलं करून, आम्ही देतो चांगलं करून. काय चांगलं करून देते ते? हा, पाणी महिन्याला 100 रुपये आहेत. आता सध्याला 150. आता 150 केलं. काय करायचं आम्ही गरीब लोकांनी? सारखी लोक आजारी पडते. ते नळ नसताना पाणीपट्टी घेतात. हो, घरात नळ नसताना पाणीपट्टी घेतात. कत्तलखान्यातली घाण इथं उघड्यावर टाकले जातात. त्यामुळे कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे.
आणि लहान मुलं शाळेत येताना जाताना ना कुत्री सरळ त्यांच्या अंगावर येतात. इथं आम्ही शेरड पाळलेले आहेत, शरडां 2 ते 3 शरडांना फाडून टाकले कुत्र्यांनी. आणि त्या तडाख्यात जर एखादा लहान मुलगा जर गावला तर म्हणजे काहीतरी मोठं होईल. दवाखान्यात सारखं पैसे घालावे लागते, सारखं किड घरात येतात, मुंग्या तर इतक्या घरात असते त्याच्यामुळे सारखा दवाखान्याला पैसा आहे. इकडं जायला वाट नसते, काय नसते, आम्हाला इतकी घाण आहे इथं. लय घाण आहे, आजारी लेकरं पाडते ती सारखी. करतो म्हणतात, परत कोणाच लक्ष देत नाही. करतो म्हणतात, मत घेऊस तर करतो आम्ही म्हणतात. तर दवाखान्यात पैसे घालून घालून मरायला लागले ना मालकांचं. सारखं आजारी असते ना, असं रक्त लघवी चेक केलं तर काय बी निघत नाही. पण या घाणीमुळेच सारखे आजारी असते. पावसाळ्यात किती त्रास होतो? पावसाळ्यात तर पाय ठेवायला जागा नसतोय, पाय ठेवायला जागा नसते, आम्ही तसंच जातो येतो. मी बघतो की ह्या सगळ्या गंभीर समस्या आहेत की घरादारापर्यंत येऊन वेगवेगळ्या समस्या इथं निर्माण होतात. मुख्यमंत्र्यांचं हे गाव आहे, मुख्यमंत्र्यांच्या गावातली ही असुविधा राज्यामधल्या असुविधेशी कुठतरी याचं समांतर नातं आपण जोडलं तर वावगं ठरणार नाहीये. प्रत्येक ठिकाणी हीच समस्या आहे. लातूरमध्ये गेलो तेही मुख्यमंत्र्यांचं गाव, तिथेही हीच समस्या पाहायला मिळाली. कराडमध्ये आज पोहोचलो तर हेही मुख्यमंत्र्यांचं गाव, इथेही हीच समस्या आहे. हा प्रश्न सुटणार कधी, हा महत्वाचा मुद्दा आहे. मी आता कराड दक्षिण मधल्याच एका गावामध्ये ज्या ठिकाणी ही नळ पाणी पुरवठा योजना बघतोय. उंडाळे आणि 17 गावांसाठी ही प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना 2004 साली हे कार्यान्वित करण्यात आली आणि 1578 लाख रुपये हे सगळी योजना बनवण्यासाठी किंबहुना ह्या प्रकल्प इथं उभारण्यासाठी खर्च करण्यात आले. त्याची काय अवस्था आपण बघू शकतो. 2004-2014 आता चालू आहे. 2 निवडणुकांचा कालावधी याच्यामध्ये गेलाय आणि संपूर्ण ही बिल्डिंग अशीच अनास्थेच्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसते. तिकडे लालूप्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना त्यांनी याचं उद्घाटन केलं. सूर्यकांत पाटील त्यावेळेच्या केंद्रातल्या ग्रामविकास राज्यमंत्री होत्या, त्यांच्या उपस्थितीत या सगळ्या इमारतीचं उद्घाटन सोहळा झाला. पण प्रत्यक्षात या गावांना पाणी मिळतं का, आपण या गावकऱ्यांना विचारूया. मला सांगा की या 10 वर्ष होऊन गेली, इमारत तर दिसते 10 वर्षाची, बाहेरून चकचक येते, आतून काय ते अवस्था लक्षात येते. पाणी मिळतं का गावांना? पाणी कधीही मिळालं नाही, कारण जी स्कीम उंडाळे गावासाठी काढली आणि बाकीच्या गावाला हे न परवडणारी स्कीम काढली गेली, त्यामुळे लोकांनी त्याचा कुठलंही उत्स्फूर्तपणे स्वागत केलं नाही. आणि 10 वर्षात जर का अभ्यास केला तर एकदाही पाणी लोकांनी मिळालेलं नाही, कारण गावाला जी न परवडणारी स्कीम असल्यामुळे लोकांनी त्याचं ही करता आलेलं नाही. मला सांगा 1578 लाख रुपये त्यात घातले आणि ही अवस्था आहे, पाठपुरावा झालाच नाही. ज्याचा इथले स्थानिक आमदारांनी त्यांच्या उंडाळी विभागासाठी काढले, फक्त नुकत्या गावासाठी. पण गावासाठी आता वाकुर्डी योजना सुद्धा एक काढलेली आहे, पण वाकुर्डी योजनेचं पाणी नांदगाव पात्रच येतं. काय करायला पाहिजे होतं आता? ते पाणी चाललं नाही तर करताच येणार नाही. काय बारमाही लोकांची शेतीसाठी पाण्याच्या पियासाठी जो प्रश्न होता तो कधी झालाच नाही, तो कधी मिटलाच नाही. ही एवढीच पाणी पुरवठा योजना आहे का अजून काही गोष्टी आहेत ज्या अपूर्ण राहिलेल्या आहेत या भागामध्ये? नाही, आतापर्यंत जर का विकास म्हणला तर जे डोंगरी भागाचा विकास केला म्हणते, ती ज्या गावातनी सभापती पद किंवा 35 वर्ष त्या उंडाळे मतदारसंघातून नेतृत्व केलं, त्या काही काही वाड्या वस्तींनी रस्ता सुद्धा नव्हता. आता पृथ्वीराज चव्हाणच्या माध्यमातून रस्ता एनपीए गावात सभापती होता, त्या गावात सुद्धा कॉन्क्रिटीकरण झालेलं, म्हणजे वाड्या वस्त्यांनी कॉन्क्रिटीकरण आज झालेलं, ही पृथ्वीराज चव्हाणांच्या कृपेने झालेलं आहे. हे 35 वर्षाचे आमदार होते, मग त्यांनी डोंगरी भागाचा विकास काय केला? ज्या आता कारखाना जो रयत कारखाना काढला तो आता चालू आहे का? जो विकास तेवढाच केला पण तो सुद्धा बंद आहे. आता जी 100 एकर लागणार होती, 400 एकर महसुली, म्हणजे त्या गावाचं उत्पन्न जे शेत जमीन होती 400 एकर कारखान्यासाठी जमीन ही करून घेतली, अक्वायरी करून घेतली. नुकसान करायचं, आपलीच कारखाना काढा पण लोकांच्या लादायचा, हा प्रश्न तिथं तयार झालेला आहे. या भागात म्हणजे कसं आहे, गेले 35 वर्ष आमदार असताना सुद्धा वाडी गोरवणी रस्ते झाले, विकास झाला, असा जो डंका पिटवला गेला का नाही, तर ते काय ठराविक गावातनीच पोटाऱ्यांच्या दारातनीच रस्ते झाले काँक्रिटीचे. गोरगरिबांच्या दारातनी जिथं जिथं वाडी वस्त्या लांब लांब असले तिथपर्यंत रस्ते पोचलेच नाहीत काही. आणि तिथं पोचायसाठी जायला लागले. आता बाबांच्या फंडातून रस्ते मंजूर व्हायला लागले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी यांच्या पोटारांनी त्याच्यात टांग अडवून बांधणे लावून तिथे ते रस्ते बंद पाडायचं काम उद्योग चालू ठेवलं. आपण बघतो की विकास एकीकडे लोकांना हवा आहे, मात्र ज्या विकासामध्ये अडथळे निर्माण करतात त्या अडथळ्याला कुठतरी दूर करून गावाचा विकास पूर्ण झाला पाहिजे अशी माफक इच्छा हे नागरिक इथले व्यक्त करतायत. मग विकास का झाला नाही? जर 35 वर्ष आपण या ठिकाणचं नेतृत्व करत असू तर मग विकासाच्या कामामध्ये अडथळे का निर्माण झाले हाही प्रश्न इथं उपस्थित होतो. 17 गावाला जर पाणी मिळत नसेल तर 1500 कोटी रुपये इथं खर्च करून ही इमारत उभारली गेली आहे, याचा उपयोग काय हाही मुद्दा आहे. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर पाहू.
आता मी आलेलो आहे दक्षिण कराडचे आमदार आणि गेली 35 वर्ष या ठिकाणाहून निवडून विधानसभेत गेलेले माजी मंत्री विलास काका उंडाळकरांच्या इकडे. काका, स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. 35 वर्ष तुम्ही या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, मंत्री राहिलेले आहात, विविध कामं केलेली आहेत आणि आत्ता तुम्ही अपक्ष म्हणून मैदानात उतरताय. काय उद्दिष्ट आहे? मी या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाच्या जनतेच्या आग्रहासाठी मला उभारण्यास भाग पडलेला आहे. 35 वर्षे या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं प्रतिनिधित्व करत असताना की काँग्रेस पक्षाची विचारधारा या मतदारसंघामध्ये रुजवली आणि अशा परिस्थितीमध्ये पक्षाने या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली. तो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या विरोधात मला काही बोलायचं नाही, त्यांचा तो अधिकार आहे. पण पृथ्वीराज चव्हाणांची जी विकृत विचारसरणी आहे की आयत्या पिठावर रांगोळ्या घालण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्या मोडं सापडला माझा विरोध आहे. काका, दुसरा एक कार्यक्रमाचा भाग म्हणून मतदारसंघात आम्ही फिरत असताना काही प्रश्न जाणवले. त्याचे काही फोटोग्राफ्स मी फक्त थोडे दाखवतो. कचऱ्याचं डम्पिंगचं असेल कराडचं, त्याच्यानंतर कराडमधल्या रस्त्यांची सगळी झालेली दुरवस्था, ती नगरपालिका फारशी लक्ष देत नाही असाही ठपका आहे. आणि दुसरं जी 17 गावाच्या संदर्भातली पाणी पुरवठा योजना होती ती 2004ला उद्घाटन झालं आणि त्यानंतर फारशी कार्यान्वित झाली नाही. ही ज्या वेळेला सन्माननीय अण्णा डांगे होते युती सरकार, त्या काळात कार्यान्वित झालेली योजना, नंतर मी ती पुरी करून घेतली. पण नंतर ती काही गावांना पाणी नाकारलं, त्यांनी मोठ्या गावांनी पाणी नाकारलं. किंवा उंडाळी पाणी योजना म्हणजे माझ्या गावची, म्हणजे नाव माझ्या गावचं आहे 17-18, ते नाकारले. कारण उदाहरण कालेगाव मोठं आहे, ते म्हणजे आम्हाला पाणी नको आहे. कारण त्याच अनैसर्गिक त्यावेळेला ती स्कीम त्यांनी केली युतीच्या काळामध्ये, म्हणजे भाजप शिवसेनेच्या काळामध्ये. अण्णा डांगे त्यावेळेला भाजपचे मंत्री होते, ग्रामविकास मंत्री. तर त्या काळामध्ये ती योजना झाली. पुन्हा नंतर लालू यादव ती उद्घाटन मीच करून घेतलं. पण त्याचं पाणी अनेक गावांना नाकारलं. आम्हाला पाणी नको. मी पुष्कळ प्रयत्न केले, तुम्ही पाणी, आपण वीजभट्टी थांबली, सगळं थांबलं. आणि त्यामुळं या ठिकाणी ह्या पुन्हा तिथे बघीन कमी थांबलं. पण जलापला प्रयत्न केला, पण पैसे बिल कोणी भरायचं, ग्रामपंचायत कुवत नाही. त्यामुळे ही स्कीम तशी थांबली आणि काही काही गावामध्ये पर्यायी लोकांनी योजना सुरू केल्या. अशी म्हणजे त्यावेळेला इतक्या गावाची स्कीम करायला नको होती. तर या गोष्टीमध्ये मी अभ्यास केला की तर घनकचऱ्याचा प्रचंड गंभीर प्रश्न आहे. तर 25 एकर जागा मी शिवराज चव्हाणाच्या पाठीमागे होऊन, कलेक्टरच्या पाठीमागे होऊन 25 एकर जागा म्युन्सिपाल्टीला हस्तांतर केली, नोंद दिली. पण त्या काळात सुद्धा पृथ्वीराज चव्हाणच्या बगलबच्च्यांनी जागेला मिळवण्याचा प्रयत्न केला. कलेक्टर दर्पण आणलं, पण त्यांनी ती त्यावेळेला नोंद करून मी त्यांनी दिली. पण नंतर नगरपालिकेने ती ताब्यात घेतली नाही. त्यामुळे जागा त्यांना वापरता आली नाही. आणि आजही घनकचऱ्याचा गंभीर प्रश्न आहे शहरात. पुन्हा नगरपालिका होती ते दुसऱ्या ताब्यात, आता आमदारांच्या ताब्यात केली. त्यांनी म्हणायचा प्रयत्न काही केला नाही. आणि मला प्रयत्न करायला मान्यता झाल्या कारण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले म्हणून मला 1.5 वर्ष फक्त काम करता आलं. 5 वर्षापैकी 1.5 वर्ष कराड शहरात मला काम करता आलं. त्यामुळं तुम्हाची माझी भेट झाली ही मुलाखतीपेक्षा अत्यंत आनंदी गोष्ट आहे. थँक्यू काका, खूप शुभेच्छा. तर एक ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू. कराड दक्षिणमध्ये आता सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार दिलेले आहेत, त्यामुळे रंगतदार लढत इथे पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी इथून काँग्रेसचा अर्ज भरलेला आहे. विलास काका उंडाळकर हे गेले 7 टर्म म्हणजे 35 वर्ष इथं आमदार होते. काय होईल या कराडमध्ये आपण विचारणार आहोत. इथे अजंठा ग्रुप आहे, नेहमीच सगळेच जण इथे जमतात आणि वेगवेगळी चर्चा करतात. मला सांगा काय होईल कराडमध्ये? कराडमध्ये अत्यंत तुरशीच्या लढती होतील. दोन्ही पण भाजप काँग्रेस या दोघांची पण ताकद चांगल्या बऱ्यापैकी आहे. पहिले भाजपची एवढी ताकद नव्हती, पण अतुल बोसेसने तिकीट दिल्यामुळे भाजपची इथं बरोबर रंगतदार लढत होईल. आणि तिसरे उमेदवार जे पहिले आमदार होते विलास काका उंडाळकर यांनी 35 वर्ष इथं काम केलेलं आहे. त्यामुळे इथे रंगतदार लढत होईल.
रंगतदार लढत होईल, तुम्हाला काय वाटतं? मलाही तसंच वाटतंय, रंगतदार लढतच होणार आणि 35 वर्ष काकांनी काम केलं असले तरी आता पृथ्वीराज यांना मुख्यमंत्रीपदाचा चान्स मिळाल्यामुळे कराडवरचं त्यांचं लक्ष आणि लोकांचं त्यांच्यावरचं प्रेम या गोष्टीचा प्रामुख्याने विचार होईल. काय होईल? पंचरंगी लढत होईल, चौरंगी होईल, तिरंगी होईल? चौरंगी लढत होईल आणि कराड शहर पूर्णतः पृथ्वीराज चव्हाणांच्या पाठीशी राहील. कमीत कमी 70% लोक पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबर राहतील आणि पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री झाल्यापासून कराड शहरात अनेक सुधारणा, अनेक फंड्सच्या माध्यमातून कामं केलेली आहेत. टाउन हॉल, 4 लाईन रोड, विमानतळ, मोठं एक्सपान्शन विमानतळाचं केलेलं आहे आणि ह्या सगळ्या अजून जर पृथ्वीराज बाबांना संधी मिळाली तर संपूर्ण भागाचा काळापालट होईल. काळापालट पूर्ण भागाचं होईल असं तुम्ही म्हणताय, की काय होईल? पृथ्वीराज चव्हाण 100% निवडून येणार. बरं, काय काय गोष्टी इथं होणार? नाही, इथं काय झालंय की पृथ्वीराज चव्हाणांनी एवढं काम केलंय आणि त्यांची प्रतिमा एवढी चांगली आहे, त्यामुळं लोकांच्या त्यांच्याबद्दल आदर आहे, आत्मीयता आहे, त्यामुळं 100% ते निवडून येणार. तुम्हाला काय वाटतं? आज पहिल्यांदा आम्ही बघतोय का महाराष्ट्राचा मुख्यमंत्री इतका स्वच्छ आणि इतका चांगला कारभार करत आहे का ज्याचं जनतेनं त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे पृथ्वीराज बाबा ही 100% निवडून येणार. काय परिस्थिती आहे कराडमध्ये? काय होईल? कराडमध्ये परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राचे सीएम म्हणून ज्यांनी जे काम केलेलं आहे त्याचा जर कार्यकाळ आणि कारभार बघता 100% परत त्यांचाच विजय आहे, पृथ्वीराज बाबाचाच विजय होणार आणि शेवटी लोक हा विचार करणार की महाराष्ट्र राज्यातनं लोकांचा आवाज येतो की ते मुख्यमंत्री चांगले आहेत, मग कराडकरांच्यासाठी हा नाकाचाच प्रश्न आहे, त्यामुळे ते 100% निवडून येणार. थेट लढत कुणात होईल? बाबाच निवडून येणार. लढत कशी होईल? लढत बऱ्यापैकी चांगली होईल, पण चांगल्या लीडनं बाबाच निवडून येणार. आपण बघतो इथे वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असल्या तरी देखील पारडं जड मुख्यमंत्र्यांचं दिसत आहे. रंगतदार लढती तर होतीलच, तिरंगी लढत होईल, चौरंगी होईल, किंबहुना शेवटच्या टप्प्यामध्ये दुरंगी लढत होताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. काय होतंय कराडमध्ये याचं लक्ष संपूर्ण महाराष्ट्राचं इथं असणार आहे, त्यामुळे ही निवडणूक इतकीच रंजक असणार आहे. इथंच थांबू, पहा फक्त IBN लोकमत.